नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हॉटेलपेक्षा चविष्ट घरच्या मसाल्यात तयार होणारी पांढऱ्या वाटाण्याची बटाटा घालून मस्त अशी झणझणीत आज आपण उसळ करणार आहोत. ही उसळ भाकरी, पोळी किंवा पावाबरोबर तर खूपच छान लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण एक आता टोमॅटो प्युरी करून घ्यायची आहे. त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 2 टोमॅटो असे तुकडे करून घेतलेले आहेत मी, ते घातलेले आहेत. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आहेत, त्या घ्यायच्या आहेत. आलं आणि लसूण पाकळ्या इकडे मी 2 घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे, फक्त कलरसाठी तो घालायचा आहे. व पाणी न वापरता आपण आता हे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आपण आता ही पेस्ट बाजूला ठेवून द्यायची आहे. इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल आहे, ते घालायचं आहे. त्यानंतर या तेलामध्ये आपण आता अर्धा चमचा जिरा आहे, ते घालणार आहोत. त्यानंतर 2 लसूण पाकळ्या इकडे मी अशा किसून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं आहेत, ती घालायची आहेत. व चांगलं असं मीडियम फ्लेमवर आपण आता हे 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपलं परतवून झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता एक कांदा घालणार आहोत, बारीक चिरलेला. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ती घालायची आहे. कोथिंबीरीने मस्तपैकी अशी उसळीला छान अशी चव येते. व चांगलं आपण आता हे 5 ते 6 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे. त्यानंतर जे आपण टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे ती घालायची आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा इकडे लाल तिखट मसाला आहे, तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा धणे पावडर आहे, ती घालणार आहोत. व चांगलं असं आपण आता हे परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं. बघू शकता तुम्ही आपलं परतवून मस्तपैकी असं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही ग्रेव्हीला मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये वाटाणे आहेत, ते घालायचे आहेत. इकडे मी 1 कप वाटाणे आहेत, ते चांगले असे उकडवून घेतलेले आहेत. त्यामध्ये बटाटा सुद्धा असं उकडवून घेतलेला आहे मी. आपण आता हे वाटाणे आहेत त्या ग्रेव्हीमध्ये असे घालायचे आहेत व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे घाला, जसं तुम्हाला ग्रेव्ही दाटसर पाहिजे, पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घाला. व चांगलं असं परत असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा गरम मसाला आहे, तो घालायचा आहे. चवीनुसार याच्यामध्ये आपण आता मीठ आहे, ते घालणार आहोत. व चांगलं असं परत आपण आता हे परतवून घ्यायचं आहे. व चांगली मस्तपैकी अशी उकळी काढून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटं हे आपण आता हे शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. आपण आता ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ती घालणार आहोत. आणि मस्तपैकी आपली झणझणीत अशी पांढऱ्या वाटाण्याची वेगळ्या पद्धतीची उसळ तयार झालेली आहे. या पावसाळ्यामध्ये मस्तपैकी तुम्ही गरमागरम अशी पावाबरोबर भाकरीबरोबर पण खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.